ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले परळीची नगरपालिका निवडणूक काय ते पाहिलं जातं। मंगळवारी मतदान पार पडलेलं आहे आणि बुधवारी अपेक्षा होते की मतमोजणी होणार आहे, मात्र ते पाहिजे न्यायालयाच्या आदेशानं ते आता 21 डिसेंबर होणार आहे। त्या अनुसार पाहिजे ते संपूर्ण मतपेटी आहे त्या परळीच्या शहरातील जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग ठेवण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी आता CCTV देखील बसवण्यात आलेला आहे आणि या कारणाने रात्री झाल्यापर्यंत संध्याकाळी जे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत तर संध्या नाना देशमुख त्यांची आणि पोलिसांनी बाचाबाच झाली आणि रातभर त्या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। त्यानंतर पाहिजे त्या ठिकाणी आता त्यांच्यासाठी खास CCTV इथे एक बसवण्यात आलेले आहे आणि ते 24 तास गेल्या रात्रीपासून ते या ठिकाणी पाहणी करत आहेत आणि त्याचे नेमकं म्हणणं आहे की प्रशासन आमचा विश्वास नाही आहे, आमच्या पोलिसांचा विश्वास नाही आहे। आणि काय सांगाल तुमची आणि रात्री पोलिसांची बाचाबाच झाली, नेमकं काय झालं होतं रात्री? बाचाबाची करण्याचं कुठलं कारण नाही, यांच्यात मेळ नाही आहे। इलेक्शन अधिकारी आणि पोलीस आम्हाला लाटकर साहेबांनी आणि संतोष रोडे साहेबांनी इथं आम्हाला कनेक्शन करून दिलं, इथं आम्हाला दाखवा दिलं, खुर्च्या टाकल्या आणि आम्ही ज्यावेळेस इथं बसलो तर पोलिसांनी आले आणि तुम्ही बाहेर जा म्हणले, तुम्हाला आयडेंटिटीशिवाय जमत नाही। आम्ही हे आयडेंटिटी दाखवलं तर ते आयडेंटिटी चालणार नाही म्हणले, म्हणून आम्हाला रात्री 1 वाजेपर्यंत बाहेर टाकलं। हे म्हणले हे फक्त इलेक्शन पुरतं 1 दिवसासाठी आहे आणि मी म्हणलं मग आम्ही रितसर तुम्हाला दिलं आहे, रातकर साहेबांना आम्हाला सगळी व्यवस्था करून दिली इथं आणि गाद्या हे आणायच्या आम्हाला परवानगी दिली नाही म्हणून आम्हाला बी बाहेर केलं आणि गाद्या बी नाही येऊ दिल्या। मोठ्या संख्येने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते, काय झालं नेमकं? तेव्हा इथं बसलेल्या लोकांना सुद्धा जे उमेदवाराचे प्रतिनिधी उमेदवार होते ह्यांना सगळ्याला बाहेर हाकललं होतं। हाकलल्यामुळं सगळे लोक इथं जमा झाले आणि परळीमध्ये कमीत कमी 35 आणि 40-50 उमेदवार आहेत, नगराध्यक्ष 70-80 उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी हे सगळे जमा झालेले होते। प्रत्येकजण आपल्या न्यायासाठी किंवा आम्हाला हे CCTV पैसे आम्हाला इथं आम्हाला पास द्या किंवा तुम्ही ओळखपत्र द्या आणि आम्हाला इथं थांबायचं रात्र। तुम्ही मागणी केली होती का संदर्भामध्ये? मी लेखी मागणी केलेली आहे काल दुपारी, अद्यापही त्यांचं काय उत्तर नाही। रात्रीसुद्धा गोल उडवाउडवीचे उत्तर आहेत। 80 मिनिट देतो म्हणतात फक्त पाहायला, मग 24 तास एका माणसाने 80 मिनिट म्हणजे काय करायचे? प्रत्येकजण कुणावर भरोसा नसते, आम्हाला प्रशासनावर भरोसा नाही, आम्हाला 24 तास आम्हाला पाहायचं आहे, आम्हाला 24 तासाची परवानगी, आम्ही इथं बसणार आहोत, आमचे प्रतिनिधी बसणार आहेत, आम्हाला 24 तास इथं आम्हाला खुल्लं ठेवावं लागलं आणि आमच्याकडून ते रितसर जे पाहिजे त्यांनी पास पहिल्यांदा CCTV बसवण्यात आली ना? हो, पहिल्यांदा बसविलं आणि परत पोलिसांनी हाकलून लावलं। आम्हाला त्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही देत नाहीत किंवा पास तुमचं द्या, मग आम्हाला कोणी पास बी दिला नाही काहीच नाही। लाटकर साहेबांनी मुद्दाम जाणून बुजून हलगर्जीपणा करायलेत आणि आम्हाला आमची हेळसांड करायलेत। हे पुन्हा दुसरी एक विषय असा आहे की स्ट्रॉंग रूम पस्तूर जायला उमेदवाराला हे जे पहिला पास आहे त्याचे ओळखपत्र घेऊन जाता येते, पण रात्री आम्ही 1 वाजता चक्कर मारित असताना आमच्या उमेदवाराला लाठीचार्ज केला। त्या पोलिसांची ड्युटी इथं नव्हती। त्यांच्यापाशी पास होता का? त्यांच्याकडे पास आहे, पहिला उमेदवारी पास आहे ना उमेदवारचा, तरीसुद्धा त्यांनी लाठीचार्ज केला त्याच्यावर आणि त्याला हाकलून लावलं। ते विष्णू फड आणि रुपेश शिंदे हे दोघांची इथे ड्युटी नसताना काय नसताना बद येऊन मारलं। यांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत या पोलिसांनी। या संदर्भात आपण तक्रार केली का? आता कोर्टामध्ये आता पोलीस स्टेशनला एक पत्र दिलो आणि कोर्टात सुद्धा दाखल करणार आहेत। यांनी उमेदवारालाच मारहाण करायलेत। अवघा आम्ही तिथवर गेलो की आम्हाला तिथं रजिस्टर ठेवलेलं आहे, वरी पोलीस पार आहे, आमच्या सह्या घेऊन आम्हाला रितसर दाखवते ते आणि वापस येते, पण आम्हाला जाऊच दिलं नाही। त्याच्यानंतर तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी की ह्यांची चौकशी करा, हे असं का करायलेत आणि यांचा उद्देश काय ह्याच्या पाठीमागाला। आम्ही शांतरित्यपणाने आम्हाला मध्ये बसवायलेत, हाकलायलेत, मध्ये बसवायलेत। ह्यांनी मी पत्र दिलं, याला लेखी कोणीच नाही, फक्त तोंडी बोलतात, हाकाला करतात, मध्ये या म्हणतात, जा म्हणतात, हेच पद्धत चालू आहे आणि कुणाकुणाला असं करणार आहे त्यांचं नेमकं गोड बंगाल काय अजून आम्हाला काही कळालं नाही। तर या ठिकाणी दीपक नाईक यांचं म्हणणं आहे की जे अधिकारी आहेत पोलीस कमी त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। पण मात्र गेल्या 10 वाजल्यापासून या ठिकाणी पाहिजे CCTV कुठे लावण्यात आलेलं आहे आणि याची संपूर्ण पाणी आता हे दीपक नाईक देशमुख दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।